नमस्कार मैत्रिणी, तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पालकाची भाजी बनवणार आहोत. अगोदर आपण पालकाच्या भाजीला कट करून घेऊया. एकदम बारीक पद्धतीने कट करून घेऊया. एकदम साधी आणि सिंपल बनवायची आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी पालक घेतलेली आहे. तर आपली पालक कट करून घेऊया. अगोदर आपली पालक कट करून झालेली आहे. मी थोडीशी इथं ह्याची डाळ घेतलेली आहे, मसुराच्या डाळीने पालकाच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. धुवून घेऊया अगोदर. पालकाच्या भाजीमध्ये मसुराची डाळ टाकल्यावर भाजी एकदम भन्नाट लागते, खायला पण चविष्ट आणि बनवायला पण सोपी. तर आपली डाळ धुवून झालेली आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. 1 चम्मच पळी तेल आपलं गरम झालेले आहे. आता आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी पण चांगली तडतडू दिली की आपण पालक टाकून थोडेसे लसूण टाकून घेऊयात. लसूण पण लालसर गोल्डन झाला की आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ टाकणं झालं की पालक टाकून घेऊया. चांगली तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया पालक. आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, काय नाही. पालकाला अधिक पाणी सुटते, त्याच्यामुळे थोडंसं तेलामध्ये फ्राय झालं ना आपण डाळ टाकून घेऊया. शरीरासाठी पालक खूप चांगली असते. आता आपण मिक्स करून घेऊया. पूर्ण मिक्स झाली की आता आपण 1 चम्मच लाल तिखट टाकूया. मी तर 1 चम्मच लाल तिखट टाकलं आहे. आता मिक्स करून घेऊया पूर्ण. आपल्या डाळीला जेवढं पाणी लागतं तेवढं थोडंच आपण टाकूया. जास्त आपल्याला पातळ नाही बनवायची. डाळ शिजवण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे. आता 5 मिनटं आपण भाजीला हलवून घेऊया. पाच मिनटं आता भाजीला आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. तर गरमागरम आपली पालकाची भाजी शिजवून तयार आहे. मैत्रिणी बघा किती मस्त झालेली आहे. शरीराला खूप चांगली असते. कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की. मला माझी पालकाची भाजीची रेसिपी विसरू नका. धन्यवाद. माझ्यासारखी रेसिपी एकदा नक्की ट्राय